नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण कारलं बनवणार आहे. त्यासाठी पावशेर कारले आणलेले आहेत. कारले एकदम हिरवीगार आहेत. आता आपण मागचा आणि पुढचा भाग कापून घेणार आहोत आणि मधून चीर देणार आहोत. अशा प्रकारे 2 तुकडे करून त्यामधलं आपण सर्व बिया काढून घेणार आहोत, कारण आपल्याला कारलं फ्राय करायचं आहे. कापून तर झालेले आहेत, बिया काढून झालेले आहेत. आता आपण मीठ हळद एकत्र करू आणि अर्ध लिंबू पिळून घेऊया, म्हणजे आपलं कारलं जास्त कडू लागणार नाही. सर्व कारल्यावरती मी लिंबू पिळून घेतलेला आहे. आता मीठ हळद लावून घेऊया. असं मस्त आपल्याला कारलं फ्राय बनवायचं आहे. सर्व कारल्याला मीठ हळद आपण लावून घेणार आहोत आणि 10 ते 15 मिनिटे आपण झाकून ठेवणार आहोत. मीठ हळदीने आणि लिंबूने थोडं पाणी सुटेल आणि त्याचं कडू पाणी निघून जाईल. तर झाकून ठेवलेला आहे. तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूया. इथं फुटाण्याची डाळ घेतलेली आहे, शेंगदाणे, तीळ, गरम मसाला, घरचा मसाला, मिरची पावडर आणि कोथिंबीर हे सर्व आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत. तर वाटून तर झालेलं आहे आपलं. तर लगेचच आपण कारली वाफवून घेऊया. तोपर्यंत कारली आपल्याला अशी ठेवायची आहे वाफवण्यासाठी. बघा कसं 15 मिनिटात पाणी बघा निघालेलं आहे कारल्याचं कडू. आता चाळणीमध्ये आपण ठेवून दिलेलं आहे वाफवण्यासाठी. वाफवल्याच्या नंतर आपण कारली धुवून घेणार आहोत, कारण जास्तीचं मीठ हळद निघून जाईल. चांगले वाफवून झालेले आहेत. स्वच्छ आपण 1-2 पाण्याने धुवून घेतलेले आहेत. आता यामध्ये आपण मसाला बनवलेला भरून घेऊया. अशा प्रकारे तर गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये तेल टाकलेलं आहे. आता आपण कारली त्यामध्ये फ्राय करण्यासाठी ठेवूया. गॅस बारीकच करायचा आहे. तेल तर चांगलं तापलेलं आहे. असं मस्त आपल्याला कारलं फ्राय खायचं आहे. पलटी करून घेऊया आपण. असं मस्त आपल्याला खरपूस कारलं तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता, खूपच मस्त. थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. अशा प्रकारे आपलं मस्त कारलं फ्राय झालेलं आहे. आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा, व्हिडिओ बघत राहा.